फहीम खान याच्या घरावरील कारवाईला कोर्टाने स्थगिती दिली आहे। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून स्थगिती देण्यात आली आहे। 15 दिवसाच्या आत कोणत्याही आरोपीचे घर पाडता येणार नाही। नागपूर हिंसाचारातील आरोपीच्या घरावरील कारवाईवर आता कोर्टाने वक्तव्य केले। कारवाई विरोधात फहीम खानच्या आईने कोर्टात धाव घेतली होती। नागपूर पालिकेला 1 आठवड्यात बाजू मांडण्याचे कोर्टाने निर्देश दिलेले आहेत। याविषयी आरोपी पक्षाची बाजू मांडणारे ॲडव्होकेट अश्विन इंगोले यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खान यांच्या घरावर आज नागपूर महानगरपालिकेने अवैध बांधकाम म्हणून जे आहे ते बुलडोजर फिरवलं। मात्र त्याविरोधामध्ये नागपूरच्या खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। त्या याचिके संदर्भामध्ये आज नेमकी काय सुनावणी झालेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट अश्विन इंगोले सर आहे। सर, नेमकं काय जे आज हायकोर्टामध्ये घडलं? आज हायकोर्टामध्ये फहीम खान यांची आई जैरुन्निसा खान व अब्दुल हफीज यांनी याचिका 10:30 वाजता मेन्शन केली। तर त्यामध्ये कोर्टाने 2:30 वाजताची सुनवाई ठेवलेली होती, परंतु ती सुनवाई लागण्याच्या आधीच महानगरपालिके यांच्यातर्फे जोर जबरदस्तीने बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आलेली आहे, जी की सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन जे आहे त्याच्या विपरीत आहे। आणि आरोपी जरी असला तरी त्याचं घर हे असं 24 तासात पाडता येत नाही। त्यामध्ये कमीत कमी 15 दिवसाचा अवधी जो आहे तो बचाव करण्याकरता आरोपीला दिला पाहिजे। त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झालेलं आहे। तसेच माननीय उच्च न्यायालय यांनी याचिकाकर्ते हे भारतीय नागरिक नाही आहेत का असा प्रश्न प्रतिवादींना केलेला आहे। सर, महानगरपालिकेने अवैध बांधकाम आहे म्हणून जे आहे ते तोडकाम आज केलेलं आहे, नोटीस बजावली होती। त्या संदर्भामध्ये फहीम खानच्या आईने कोर्टामध्ये काही वैध बांधकामाचे काही कागदपत्र जे आहे ते सादर केले? हो, कोर्टामध्ये फहीम खानची आई यांनी जे डॉक्युमेंट सादर केलेले आहे की त्यांनी डिमांड नोट भरलेली आहे आणि डिमांड नोट भरल्यानंतर मंजुरीप्रमाणेच बांधकाम केलेलं आहे। तरीसुद्धा तळमजला आणि पहिल्या मजल्यावरचं बांधकाम इल्लीगल दाखवून निष्कासित करण्यात आलेलं आहे। प्रशासनाकडून काही सूचना वगैरे मागवलेल्या आहे? हां, प्रशासनाकडून प्रिन्सिपल सेक्रेटरी व नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना तात्काळ उत्तर सादर करण्यास सांगितलेलं आहे आणि 15 एप्रिलला पुढची सुनवाई ठेवली आहे। खूप खूप धन्यवाद सर। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।